राजकारणात सध्या दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं होणार का, अशी परिस्थिती येऊन ठेपलीये. जागा वाटपासाठी बैठकीत घेतल्या जात आहेत, पण मार्ग काढण्याऐवजी इथे वादच होताना दिसून येत आहेत. ही स्थिती फक्त महायुतीची का, तर नाही, महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे, पण अजूनही पक्षांकडून संपूर्ण जागा वाटप झालेलं नाहीये. या पार्श्वभूमीवर आता पक्षातील रुसवे फुगवे चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. असं झालं तर पक्षात उमेदवार कमी आणि अपक्ष जास्त दिसणार का, असा प्रश्न जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांना पडलाय. अशातच महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांची नावं समोर आली आहेत, जिथे बंडखोरी होऊ शकते. कोणते आहेत ते 8 मतदारसंघ, कोण असतील ते बंडखोर आमदार, जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि पक्षांच्या प्रचाराला वेग आला. प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार प्रचार करू लागला आणि एकच गोंधळ उडाला. मतदारसंघाची जागा सुटणार कोणाला? आता सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे हट्ट धरला, पण या सगळ्यांचे हट्ट पक्ष पुरवू शकणार का, तर नाही. मग निवडणुकीला उभं राहण्याचा या इच्छुकांकडे काय उपाय, तर बंडखोरी, अपक्ष म्हणून लढायचं आणि नशीब आजमावायचं. आता ही ट्रिक कोणकोणत्या मतदारसंघात चालू शकते तेच आपण जाणून घेऊया. रामटेक विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यात आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे मल्लिकार्जुन रामरेड्डी 59,343 मतं मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे आशिष नंदकिशोर जयस्वाल यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. रामटेक विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये कमळ फुलल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला. मल्लिकार्जुन रेड्डी निवडून आले, विकासाच्या चर्चा झाल्या. मात्र श्री रेड्डी यांच्या विरोधात 2019 पर्यंत वातावरण तयार झालं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून आशिष नंदकिशोर जयस्वाल 67,419 मतं मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे मल्लिकार्जुन रामारेड्डी यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. मात्र 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाली, त्यात ही जागा भाजपकडे गेली. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उमेदवारी दिली, मात्र अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी त्यांचा पराभव केला. 67,419 मतं घेतली होती. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी रामटेकची उमेदवारी शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल यांना जाहीर करण्यात आली आहे. जयस्वाल कामाला लागलेत, पण यावरून भाजपात मात्र धुसफूस सुरू झालीये. मल्लिकार्जुन रेड्डी यांची फार निराशा झालीये. तेव्हा आता मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक मधून शिंदे सेनेविरोधात अपक्ष लढणार का, असा प्रश्न या मतदारसंघाला पडलाय. तर दुसरीकडे पुण्याच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या इनकमिंगमुळे विद्यमान आमदार नाराज झालेत. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत मात्र नाराज झाले आहेत. सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हेही इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणार हे सिद्ध करणारी ही निवडणूक ठरणार असं तरी दिसतंय. इंदापूर शहरातील मालोजी राजेगढी, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा शिरसोडी ते कुगाव पूल, लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना, जंक्शन येथे MIDC मंजुरी, नीरा नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून झालेला कायापलट, शहरासह तालुक्याच्या विविध ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या भव्य प्रशासकीय इमारती या आमदार भरणे यांच्या जमेच्या बाजू आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ बहुचर्चित मतदारसंघ आहे. 15 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात यावेळी विद्यमान काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांनी धक्कादायकरित्या महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे शिवसेना भाजपच्या इच्छुकांची चांगलीच गोची झालीये. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांना आदिवासी महामंडळ अध्यक्षपद देऊन तत्कालिक गाजर दाखवून संभाव्य बंडखोरी रोखली गेल्याचं वातावरण निर्माण केलं गेलं.
पण अजय बोरस्ते यांनी दावा कायम असल्याचं सांगितलं आहे. शिंदे सेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख रवींद्र भोये हेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत. वेळ आली तर उमेदवारी करून मैत्रीपूर्ण लढत देण्याचा त्यांचा मानस आहे. असं असताना महायुतीत प्रवेश केलेले खोसेकर हे मिठाचा खडा ठरलेत. त्यांना जर उमेदवारी सुटली तर काशीनाथ मेंगाळ, अजय बोरस्ते आणि रवींद्र भोये हे बंडखोरीच्या वाटेवर जाऊ शकतात. शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित यांनी महाविकास आघाडीकडून अर्थात काँग्रेसकडून उमेदवारी दिल्यास आपण लढायला सक्षम असल्याचं सांगितलंय. काँग्रेसचे प्रबळ इच्छुक उमेदवार लकी भाऊ जाधव यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करायचीच अशी भूमिका त्यांची आहे. त्यामुळे लकी भाऊंचं नावही बंडखोरांच्या यादीत झळकू शकतं. चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील, भाजपचे शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर व अथर्व इंटरनेट कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी 1 महिन्यापासून प्रचार सभांचा धडाका लावला आहे. सभांवर होणारा खर्च आणि एकूण प्रचार मोहीम यातून पक्षाकडून किंवा अपक्ष आपण निवडणुकीच्या रिंगणात असणारच असा संदेश दिला जातोय. या मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केल्यामुळे महायुतीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र यात महायुतीचा घटक असलेल्या भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी आता कंबर कसली आहे. नुकताच चंदगड येथे भव्य मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचवलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीरपणे त्यांच्या उमेदवारीला पाठबळ देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं होतं. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करून महायुतीच्या नेत्यांनी इच्छुकांना आवर घालण्याची मागणी केली. मात्र शिवाजीराव पाटील यांची एकूण व्यूहनीती पाहता ते लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता अजित पवार गट आणि भाजप यांच्या चंदगडमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. दोन्हीपैकी एकाची उमेदवारी निश्चित झाल्यास एक बंडखोर होण्याची शक्यता आहे. मावळ मतदारसंघातही काही वेगळी अवस्था नाही. इथेही महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपाचे दावा केल्याने अजितदादा गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके अडचणीत आले आहेत. भाजपाचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल असा दावा केला आहे. त्यामुळे अजितदादा गटात अस्वस्थता आहे. सुनील शेळके यांना महायुतीने तिकीट दिलं तर भाजपात दुफळी माजू शकते असं म्हटलं जातंय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघही चांगलाच चर्चेत आहे. येथीलच विद्यमान आमदार असल्याचे अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात. या प्रदेशात आपली पकड मजबूत करण्याच्या उद्देशानं भाजप प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मिळालेला फायदा लक्षात घेता येथील लढत चुरशीची होऊ शकते. दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहे. भाजपनेही या मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीतून बंडखोर अपक्ष म्हणून उभा राहण्याची इथे शक्यता आहे. या मतदारसंघांचाही अपक्षांना निवडून देण्याचा इतिहास आहे. अहिल्यानगर शहर मतदारसंघाचीही आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर शहर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल भैया राठोड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी 81,217 मतं मिळवली तर शिवसेनेच्या अनिल राठोड यांना 70,078 मतं मिळाली होती. अहमदनगर शहरातील राजकीय स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या गटांसह इतर लहान खेळाडूंमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजप येथे जागा मिळवू पाहतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार आहे हे स्पष्टच आहे. त्यामुळे इथे भाजपमधून बंडखोरी होऊ शकते. निवडणुकीची चाहूल लागताच महायुतीतील अंतर्गत घमासान चव्हाट्यावर आलं होतं. विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. सुरुवातीला विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. त्यानंतर राजन तेली यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. या पाठोपाठ भाजपमधील अन्य इच्छुक युवा नेते विशाल परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. माजी नगराध्यक्ष संजीव परब हेही भाजपतर्फे स्पर्धेत आहेत. सध्या सावंतवाडीतील जागेवर महायुतीतील शिंदे गट आणि भाजप गट अशा दोघांचाही दावा आहे. भाजपकडे संजीव परब आणि विशाल परब असे 2 इच्छुक आहेत. मात्र या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास एकाची नाराजगी ओढून घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे केसरकर हे शिंदे गटातील वजनदार आहेत आणि मतदारसंघावर प्रभाव टाकणारे नेते आहेत. त्यामुळे महायुतीतून बंडखोरी होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. आता महायुतीने बंडखोरी टाळण्यासाठी धोरणं राबवायला सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. महायुतीत या जागांवर समझोता होणार का, की इथून बंडखोरी होत विधानसभेत अपक्ष उमेदवार लढणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.